तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनल। मित्रांनो, 90 डेजचा व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतर मुलांची क्रिया आली की मित्र सर एक आमचा गणितासाठी अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बनवला। एक गणिताचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकलेला आहे की गणिताचा अभ्यास कसा करावा, पण गणितापेक्षा जास्त ही जीकेचा अभ्यास कसा करावा याच्यावर आम्हाला सर काहीतरी सांगा। तेच खरं सांगण्यासाठी मित्रांनो मला थोडा वेळ लागला हे पीपीटी तयार करायला, कारण सिलेबस हा काहीही उचलून तुम्हाला सांगत नाहीये। हा जो मी सिलेबस तुम्हाला देणार आहे युट्यूब वर याच्यासारखं जर एखादं लेक्चर असलं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी डिलीट करून टाकेन, एवढी गॅरंटी का, कारण सिलेबस पहा एकदा कसा करून आला त्यासाठी हे वाचलं तर याच्या बाहेरचं काही येणार नाही। पहा, ठीक आहे, पूर्ण डिटेल मध्ये मग याला करायचं कसा काय नाही हे सर्व समजून आज मी तुम्हाला देणार। सर्वात महत्वाची गोष्ट तर जीकेचा अभ्यास कसा करावा, जीकेचं आपल्या पेपरामध्ये किती महत्व आहे हे तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल। की सर पहिल्यांदा जे जीके होतं ते आम्हाला काही वाटत नव्हतं, कारण जसे तसे वन लाईनर प्रश्न पडत होते, पण आता कॉम्पिटिशन वाढतंय, गणिताकडे लागू तितके मास्टर अवेलेबल आहे गणित शिकवणारे, ठीक आहे। रिझनिंग मध्ये आमचं डोकं चालतं म्हणून रिझनिंग मध्ये सुद्धा मार्क येतात। मराठी व्याकरण मध्ये थोडासा साठवून ठेवलेला डाटा आहे की ज्याच्या बाहेर प्रश्न जात नाहीये। गणित मध्ये प्रत्येक वर्ग चांगला मार्क घेत आहे, प्रत्येक म्हणजे 90% पोरं चांगले मार्क घेत आहे। रिझनिंग मध्ये तर 100% येत आहे, पण मराठी व्याकरण मध्ये सुद्धा 80% पोरं चांगलेच मार्क घेत आहे। पण सर जीके आमच्या समोर आलं की आम्ही तोफ जरी असलो तरी आम्ही जमिनीवर येतोच, ठीक आहे। मग जीके साठी असं काय करावं ते आम्हाला सांगा। मग जीके साठी मित्रांनो एकदम भारी प्लॅन आहे, तो जर तुम्ही अप्लाय केला तर पहिली गोष्ट तर कठीण आहे, पण थोडी भीती वाटेल, पण शेवटी अभिमान वाटेल, एवढं गोष्ट लक्षात ठेवा। या प्रकारचा जो मी सांगणार ती जर तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडलं तर जीके मध्ये मी गॅरंटी देतो 40 जरी मुंबई सारख्या पेपरामध्ये जर 40 काय 60 प्रश्न जरी आले तर 60 पैकी तुम्ही 50+ घ्यायची ताकद ठेवा, एवढी गॅरंटी माझी। किती? 60 पैकी 50+ मार्क तुम्ही घ्याल याची गॅरंटी माझी। सर्वात आधी जीके हा विषय कसा आहे ते समजून घ्यायचा। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गणित आणि बुद्धिमत्ता हे आपले कसे प्रॅक्टिस करूया, म्हणजे काय याच्यात आपल्याला प्रॅक्टिस करून प्रश्न बरोबर आणता येतो। पण गणित आणि जीके आणि मराठी हे कसे आपले पाठांतराचे, म्हणून आपण आता बघू जीके। जीके बद्दल काय, जीके बद्दल मी एक कोड तुम्हाला सांगितले काय की अटेन्शन सिकिंग गर्लफ्रेंड, म्हणजेच काय ही अशी आहे की हिला वेळोवेळी कॉल करावा लागतो, मेसेज करावा लागतो, नाहीतर ही काय करते सोडून चालली जाते। कोण? जीके नावाची जी गर्लफ्रेंड तुमची। सध्या तुम्ही पोलीस भरती करताय, पोलीस भरती वरती एकच तुमचं स्वप्न आहे, त्याच्या स्वप्नापर्यंत नेणारे दुवा आपले एक जीके आणि दुसरं गणित। गणित तर होतंय आणि दुसरं एक जीके, आणि जीके तुमची एक अशी गर्लफ्रेंड आहे की तिला वारंवार अटेन्शन पाहिजे। काय तुमची ती अटेन्शन सिकिंग गर्लफ्रेंड आहे, बरोबर। मग ही जी अटेन्शन सिकिंग गर्लफ्रेंड आहे तिला वारंवार आपण लक्ष कसं द्यायचं, तिला कॉल करायचा, मेसेज करायचा, म्हणजेच काय की जीके हे वारंवार वाचावं लागतं। पहिली गोष्ट तुम्ही सर येतं आम्हाला माहिती आहे, नवीन काहीतरी सांगा। अरे दादा नवीन काहीच नाही, हेच जे काय ते, पण याला वारंवार वाचायचं काय, ते कसं, ते महत्वाचं आहे, ते तुम्हाला मी आज वेगळं सांगणार। सर्वात महत्वाचं तर जीके मध्ये आता आपल्याला येतात टॉपिक कोणकोणते। जीके जर म्हणलं तर आता जीके मध्ये तुमचा काही काही प्रश्नाप्रमाणे तुमचा पेपर बदलतो। पहिली गोष्ट तर जीके मध्ये 2 प्रकारचे प्रश्न बनतात। एक बनतात पहिले कन्सेप्च्युअल, ज्याच्यामध्ये अभ्यास असेल तर थोडंफार डोकं चालवावं लागतं, डोकं चाललं म्हणजे त्याचं उत्तर निघतं। आणि दुसरा असतो आपला फॅक्च्युअल। फॅक्च्युअल म्हणजेच काय की महाराष्ट्रात किती राज्य आहे, किती राज्य महाराष्ट्रात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। हा फॅक्ट जोपर्यंत एखादी राज्य वाढवणार नाही तोपर्यंत कसं होणार आहे, एकच राहणार आहे, बदलणार आहे का नाही। याच्यात काही पाठ करायसारखं आहे का, म्हणजे याच्यात काहीतरी आपल्याला दुसरं काही शिकायचं गरज आहे का नाही। 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश हे पाठच करणं हे कसं आपला फॅक्च्युअल डाटा आहे, हा फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे। कसे आपले
वस्तुस्थितीवर आधारित किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि याच प्रकारचे प्रश्न आपल्याला जास्त प्रमाणात विचारले जातात. काय जास्त प्रमाणात विचारले जातात. मग हे लक्षात ठेवण्यासाठी आम्ही काय करावं? लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला बेसिक पासून काही गोष्टी शिकाव्या लागतात. बेसिक पासून म्हणजे काय की आधी याचा हे 28 राज्य निर्माण झाले, मग याच्या आधी काहीतरी राज्य असतील, त्याच्या आधी काहीतरी राज्य असतील. हे जर तुम्ही सुरुवातीपासून पाहत आले की सुरुवातीला आमचे एकदम 562 प्रांत होते, त्यानंतर आमचे 14 राज्य बनवले, त्याच्यानंतर हळूहळू मग अमेंडमेंट करत करत आमचे राज्य वाढत गेले आणि आज आमचे किती राज्य झाले? मग कमी जास्त करत 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश झाले. याच्या आधीची जर तुम्हाला पार्श्वभूमी समजली तर मित्रांनो मी सांगतो की हे तुम्हाला वेगळ्या प्रकारानं पाठ करावं लागणार नाही. ठीक आहे. मग यासाठी हे 2 प्रश्न पडले, मग फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल. मग आता आपण पाहू विषय कोणकोणते. पहिली गोष्ट त्याचं नाव जीके नाही तर काय जीएस. काय नाव याचं? जीएस. जीएस म्हणजेच काय? जनरल स्टडीज. काय आहे? जनरल स्टडीज. ठीक आहे. जनरल स्टडीज म्हणजे काय? जनरल जे विषय त्यांचा अभ्यास. जनरल म्हणजे जनरल विषय आणि स्टडीज म्हणजे काय? अभ्यास. जनरल अभ्यासाचे विषय. मग ते कोणकोणते? सर्वात आधी येतो आपला इतिहास, दुसरा येतो आपला भूगोल, तिसरा येईल आपला राज्यघटना, चौथा येईल आपला विज्ञान, त्यानंतर येईल आपलं अर्थशास्त्र, त्यानंतर येईल आपले चालू घडामोडी म्हणजेच काय? करंट अफेअर्स, आणि त्यानंतर स्टॅटिकल जीके. काय? स्टॅटिक जीके. हे काय नाही आपण तुम्हाला समजून सांगतो. इतिहास. इतिहासामध्ये 3 भाग पडते तुमचे. काय? प्राचीन, मध्ययुगीन आणि त्यानंतर आधुनिक. काय येईल? आधुनिक. आता इतिहासावर आधुनिक वर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. सर्वात सिलेबस अजून डिटेल मध्ये तो समजावून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. भूगोलामध्ये 2 महत्वाचे. काय? भारत आणि महाराष्ट्र. भारत सोबत कोण आहे? सूर्यमाला. कोण आहे? सूर्यमाला, अक्षयवृत्त आणि विषुववृत्त. राज्यघटना एकच आहे. सर्वात सोपा विषय जरी म्हणला तरी राज्यघटना आहे. विज्ञानामध्ये 3 वेगवेगळे. जीवशास्त्रावर जास्त प्रश्न येतात, म्हणजे तुमचं आरोग्यशास्त्र, विटॅमिन ए, विटॅमिन बी वगैरे, त्याच्यानंतर विज्ञान, त्यानंतर आरोग्यशास्त्र किंवा आपण जीवशास्त्रामध्ये आरोग्यशास्त्र धरून चालू, भौतिकशास्त्र, बरोबर, आणि त्यानंतर आहे तुमचं रसायनशास्त्र, धातू अधातू आणि कोणत्या याचे अलॉयज वगैरे जे दिलेले असतात त्याच्यामध्ये रसायनशास्त्र मध्ये येतं. त्याच्यानंतर अर्थशास्त्र. आणि मित्रांनो अर्थशास्त्राचे असे काही प्रश्न पाहिले मी जे पूर्णपणे कंबाईनच्या लेवलचे प्रश्न, जसे की रेपो रेट. कोणता? रेपो रेट म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं होतं. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ह्या ज्या कन्सेप्ट ह्या चांगल्या हाय लेवलच्या कन्सेप्ट आणि ह्या तुमच्या पोलीस भरतीला विचारल्या गेलेल्या, बरोबर. म्हणून पहिली गोष्ट याच्यावरचे काही प्रश्न असे जे वन लाइनर नाहीये तर पूर्णपणे डायरेक्टली तुम्हाला दिलेले. म्हणून सर्वात आधी तुम्हाला गरजेचं काहीतरी हे सर्व विषय डिटेल मध्ये अभ्यास करणे. कटू आहे पण सत्य, हे सर्व विषय तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यासावे लागतील. एकही विषय याच्यातला सोडावा लागणार नाही. तेव्हा कुठे तुमचं जीके बद्दलचं 30% नॉलेज वाढेल. किती टक्के सांगितलं मी? 30%. एकदा तरी डिटेल मध्ये याला अभ्यासक्रम करून घ्या, वाचून घ्या, काही करा पण करून घ्या. ठीक आहे. एवढे विषय. करंट अफेअर आपलं रेग्युलरच असतं. मंथली किंवा वीकली करंट अफेअर करायचं. रोजचं करंट अफेअर घ्यायचं, पेपर आणि लिहि रे बबल्या, घे रे पेपर आणि लिहि रे बबल्या, असं करत बसू नका, नाही तर आपली करंट अफेअर पूर्णपणे वाट लावून. स्टॅटिक जीके, भारताची पहिली, दुसरी, शेवटची, हे सर्व ज्या गोष्टी आहे, हा दिवस कोणता, तो दिवस कोणता, रिकाम्या गोष्टी करणारा कोणता, म्हणजे स्टॅटिक जीके. हे तुम्हाला वेगळं वाचावं लागेल. मग स्टॅटिक जीके मध्ये कोणत्या गोष्टी करायच्या ते सुद्धा मी लिहिलेलं. मग आपण आता पाहू की इतिहासामध्ये तुम्हाला काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली येऊ आपल्या अभ्यासक्रमाला. सर्वात आधी आपला इतिहास. इतिहासामध्ये सर्वात पहिला भाग आहे आपला प्राचीन भारत. काय आहे? प्राचीन भारत म्हणजे सर्वात आधीचा जो भारत होता, सिंधू घाटी सभ्यता त्याला जे आपण म्हणलं जातो, त्याच्यावर तुम्हाला आता प्राचीन भारतमध्ये सुद्धा काय काय वाचायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे.
कारण जीके आधी सारखं सोपं नाहीये मित्रांनो. पहिली गोष्ट ही, जीके मध्ये जर सर्वात जास्त मार्क पाहिजे असतील तर प्रत्येक विषय तुम्हाला डिटेल मध्ये वाचणं गरजेचं आहे. जर डिटेल मध्ये वाचल्या नाही गेला तर आपल्याची वाचण्याची शक्यता खूप कमी. सर्वात जास्त विचारले तर सिंधू सभ्यतावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. वैदिक काळ, वैदिक काळामध्ये आपले जे ऋग्वेद वगैरे आहेत, जे वेद आहे आपले 4, हे वेद बस वेद. त्यानंतर महाजनपद, याच्यापैकी बौद्ध आणि जैन धर्म आयएमपी. ठीक आहे. मौर्य साम्राज्य पण आपलं आयएमपी आहे आणि गुप्त साम्राज्य. पण याच्यावर मी जर म्हणलं सर्वात जास्त प्रश्न कोणावर येतात आणि कमी कोणावर येतात ते जर म्हणलं तर पाहू आपण. ठीक आहे. पेपर आताही उचलून पाहिला तर तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न दिसतील वैदिकवर. कशावर? वैदिक म्हणजे ऋग्वेद, सामवेद, तुमचा अथर्ववेद, हे जे वेद आहे आपले त्याच्यावर प्रश्न सर्वात जास्त VIMP. त्याच्यानंतर सिंधू घाटी सभ्यता, त्याच्यानंतर बौद्ध व जैन धर्माचा उदय. महाजनपदावर एवढं का विचारलं जात नाही. 16 महाजनपदे तुम्हाला पण माहिती आहे. याच्यावर एखादा प्रश्न चुकून मुकून आला तर येतो, पण जैन आणि बौद्ध धर्मावर चांगला IMP घटक विचारले जातात. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्यामध्ये पण चंद्रगुप्त मौर्यच विचारला जातो आणि अशोक. कोण? अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर प्रश्न विचारला जातो. हे सर्व वाचायचं काय नाही, 5-5 दाता लागली. याच्या नोट जरी बनवल्या तर 10 ते 15 पानाच्या जास्तीत जास्त, खूप जास्त सांगितलं 10 ते 15 पानं. 10 पानं तुमच्या छोट्या वयचे जरी म्हणलं तर या नोट्स याच्यावर बनतील आणि त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. ठीक आहे. काही कालांतराने आपलं ऍप्लिकेशन बनणार आहे, त्याच्यावर मी या सर्व नोट्स देणार आहे. शक्यतोवर त्या फ्री मध्ये राहू शकतात. ठीक आहे. आणि लेक्चरच्या शेवटी मी काहीतरी एक तुमच्यासाठी अनाउन्समेंट करणार आहे. फ्री मध्ये तुम्हाला काहीतरी भेटणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा, तेवढं तरी माझं मी, आपण म्हणतो ना, सेल्फिशपणा दाखवेल. या सर्व गोष्टीमध्ये महत्वाचा घटक आहे आपला वैदिक, सिंधू, बौद्ध धर्म आणि जैन धर्म, मौर्यमध्ये चंद्रगुप्त आणि अशोक, आणि गुप्त एखादा आला तर येतो किंवा येत नाही. एवढा काही कामाचा हा नाही. पण हे 4 हे तुम्हाला योग्य प्रकारे करावे लागते. मध्ययुगीनमध्ये दिल्ली सल्तनत, दिल्ली सल्तनत तुमच्या गुलाम वंशापासून ते लोधी वंशापर्यंत सर्वचे सर्व काय नाही. काय पाहायचं फक्त? राजा कधी बनला, कधी मरला, काही विशेष काम केलं असेल तर त्याला लक्षात ठेवायचं, अन्यथा त्यालाही लक्षात ठेवायचं नाही. फक्त काय, हे जे वंश सर्व खिलजी, तुगलक, गुलाम यांचे काय माहिती पाहिजे तुम्हाला? संस्थापक कोणी संस्था केली, म्हणजे गुलाम वंशाचे संस्थापक कोण, खिलजी वंशाचे संस्थापक, किंवा एखादी त्याच्यातला कोणी महत्वाचा असेल की ज्याने काही कारनामे चांगले केले असतील तर त्याला लक्षात ठेवायचं. किंवा जसं की इल्तुतमिशची पहिली मुलगी कोण होती? पहिली मुलगी म्हणजे रजिया सुलतान, पहिली महिला रजिया सुलतान होती. ठीक आहे. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. खूप वेळेस प्रश्न आलेला रजिया सुलतानवर, पाहून घ्या एकदा. पण हे केव्हा तुमच्या लक्षात राहील चांगल्या प्रकारे? जेव्हा तुम्ही पूर्ण इतिहास हा म्हणजे 0 पासून पूर्णपणे वाचाल, तेव्हा व्यवस्थित लक्षात राहील. मुघल साम्राज्य, बाबर ते औरंगजेब, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि सगळ्याच नोट्स नका बनवू. आधी पेपर मध्ये पहा यांच्याबद्दल काय काय विचारलंय तेवढ्याच, आणि त्याच्या संदर्भात काही 2-4 गोष्टी ऍड करून एकाबद्दल 5-1 लाईनी लिहायच्या आणि पुढे चालायचं. एवढं जरी केलं तरी खूप आहे. विजयनगर बद्दल नाही येत. आदिलशाही, निजामशाही बद्दल एखादा प्रश्न आला तर येतो, एखादा प्रश्न आला तर येईल. विजयनगरवर प्रश्न येतो फक्त. याच्यामध्ये पण महाबनीवर नाही येत, बहामनीवर नाही येत, विजयनगरवर प्रश्न येतो, हमखास प्रश्न येतो. आदिलशाही, निजामशाहीवर प्रश्न येत एवढा नाही, एखादा आला तर येईल. आणि महाराष्ट्रातील IMP कोण आहे? महाराष्ट्रातील संत परंपरा म्हणजे संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास हे सर्व यांच्या समाधी कुठे, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यानंतर पंजाब मध्ये कोणत्या संतांचा आपल्याला काही गोष्टी आढळतात, ते तुम्हाला प्रश्न किती वेळेस विचारलेला आहे. बरोबर? संत एकनाथ नामदेवांचा तो प्रश्न आपल्याला बघायचा. म्हणजे संतांबद्दल शिकणं गरजेचं आहे, कारण आपली पहिली गोष्ट संत भूमी आहे आणि संत भूमीबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढचा भाग येईल आपला मराठा इतिहास, सर्वात IMP. मग मराठा इतिहास म्हणला म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच बघायचं का? तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यासोबत आपल्याला मराठी साम्राज्याचं पुढे काय 2 भाग पडले, जसे की ताराबाईंचा वेगळा आणि आपले राजाराम महाराजांचा वेगळा. मग त्यानंतर पेशवाई आली, पेशवाईवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग पानिपतचा, आणि हे 2 भाग नाही केले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण वरचे 3 भाग आपल्याला माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गोष्टी, पण ते पण काय महत्वाचं ते
मराठा साम्राज्याचा विस्तार आणि राज्यकारभार कसा चालला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये. आणि त्यानंतर पेशवाई सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. याच्यापैकी पण महत्वाचे कोण कोण आहे? बाळाजी विश्वनाथ, बाजीराव प्रथम, पहिला बाजीराव आणि कोण आहे? माधवराव हे महत्वाचे आहे. आधुनिक भारत, सर्वात जास्त प्रश्न ज्या भागावर तुम्हाला विचारले जातील तो भाग म्हणजे कोणता आहे? आपला आधुनिक भारत. आणि याच्यातलं कोणतीही गोष्ट ही सोडायची नाही, सर्व एकदम आपल्यासाठी IMP आहे. मग काय 1857च्या उठावापासून आपला कारनामा पुढे सुरू होतो. मग 1857चा उठाव झाला का? तिच्यात कोणत्या प्रभागातून कोण आलं होतं? जसं की झाशीकडून आपल्या राणी लक्ष्मीबाई, बरोबर. त्याच्यानंतर आले होते आपले बरेच ठिकाणी बहादूर शाह जफर यांनी काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. तेवढं आपल्याला माहिती पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 85. आणि 85 पासूनचे पुढे सर्व त्याचे काय झालेले अधिवेशन, पण सर्वचे सर्व अधिवेशन पाठ करत बसू नका. काही महत्वाची लिस्ट माझ्याकडे आहे, ते मी टेलिग्राम चॅनलवर आपल्याला टाकून देईल. आणि या PDF साठी सुद्धा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तसे तिथे इंस्टाग्राम सुद्धा दिलेलं आहे. मग वेगवेगळ्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. तिथे आम्ही 90 डेजचे रोजचे चॅलेंज सुद्धा टाकतोय. आणि त्यानंतर आपला इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून घ्या. ठीक आहे. महात्मा गांधी यांचे आंदोलन, तुमच्या याच्यामध्येच एक गांधी इरा नावाची गोष्ट येते. म्हणजे गांधी तुमचे 1915 पासून ते पुढे जे गांधीजी जे सर्व कारनामे ते सर्व तुम्हाला पाहावे लागते, कारण त्याच्यावर प्रश्न येतो. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या घटना, जसे की दांडी यात्रा झाली. त्यानंतर आपलं एक ते काय होतं आपलं डायरन, काय नाव त्याचं, तो त्याने जे चौराचौरी कांड झालं होतं आपलं, बरोबर, त्याबद्दलची घटना. या सर्व घटना तुम्हाला पाठ कराव्या लागतील. आणि भारतीय राज्यघटनेचा मसुदा आणि संविधान, म्हणजे राज्यघटनेची जो इतिहास आहे तो सुद्धा त्याच्यावर एक प्रश्न कन्फर्म असतो, म्हणजे असतो तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. हे सर्व जे मेन गोष्ट दिल्या हे तुम्ही गुगलवर जर टाकले, याच्याबद्दल माहिती जरी पाहिली, त्याच्याबद्दलच्या काही ओळी मेन ओळी काढा आणि ते लिहा. किंवा एखादं चांगलं पुस्तक घ्या, त्याच्यामधून नोट्स काढत असताना फक्त हे जे पॉईंट दिलेले याच्यावरचेच पॉईंट वेगळे काढा आणि लिहा. याच्या बाहेरचं काही येणार नाही, म्हणजे आलंच तर कोणालाही जमणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास महत्वाचा आहे. सातवाहन आणि वटकावंश याच्यावर काही येणार नाही येणार, नका करू. यादव वंश त्यांचे योगदान हे पण येणार नाही, पहिले दोन तर सोडून द्या. पण शिवकालीन आणि पेशवाईकालीन महाराष्ट्र आपल्याला बघावा लागेल, कुठेतरी याच्यावर प्रश्न येतो. पण याच्यापेक्षाही महत्वाचे IMP घटक कोणते? मग आपले ब्रिटिश कालीन महाराष्ट्र आणि सामाजिक सुधारणा किंवा समाज सुधारणा. सामाजिक सुधारणा काय झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या, आणि ब्रिटिश कालीनचा महाराष्ट्र कसा होता ते तुम्हाला विचारलं जाईल. याच्यामध्ये मित्रांनो गव्हर्नर जनरल सुद्धा ऍड करून घ्या. याच्यामध्ये गव्हर्नर जनरल याचं बाकी राहून गेलेलं माझ्या मते. गव्हर्नर जनरल खूप IMP घटक आहे, एक प्रश्न त्याच्यावर येतोच, म्हणून याच्यात गव्हर्नर जनरल ऍड करून घ्या. आणि महाराष्ट्रातील क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सैनिक किंवा आपण समाज सुधारक सुद्धा म्हणू शकतो, ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. आणि दुसरं ऍड करायचं काय सांगितलं तुम्हाला? आपलं गव्हर्नर जनरल, त्यांचं खूप महत्वाचं गव्हर्नर जनरल आणि वॉश. त्याच्यानंतर राज्यघटना, ज्या मेन गोष्टी इथं दिल्या त्या जर तुम्ही केल्या तर त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. राज्यघटनेची प्रस्तावना प्रियम्बलवर 100% प्रश्न असतो. उद्दिष्टे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आणि प्रजासत्ताक देश, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. आपलं जे प्रस्तावना आहे कधी मांडल्या गेली आहे, त्याच्यानंतर त्याची स्वीकारणी आपण कधी केली? 26 नोव्हेंबर 1949. आणि अंमलबजावणी कधी केली आहे? 26 जानेवारी 1950. त्याबद्दलच्या एक माझं लेक्चर पडलेलं आहे प्रियम्बल वर पूर्ण, त्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. एकदा आपल्या चॅनल मध्ये प्रियम्बल वर माझं एक लेक्चर आहे, ते पूर्णपणे बघून घ्या, पूर्णपणे व्यवस्थित समजावून दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय हे सर्व बघून घ्या. मूलभूत हक्कांवर 100% प्रश्न येतो. मग हेच ते मूलभूत हक्क, याच्यावर प्रश्न येतो. फक्त याच्यात ते मूलभूत हक्कांमध्ये काही नोट्स थोड्या काढा, त्याच्यावर तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा भाग. त्याच्यानंतर एक केंद्र व राज्य सरकार यांची रचना म्हणजे त्याच्यात काय तर मग राष्ट्रपती, इकडे येतो गव्हर्नर, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, या सर्व गोष्टी, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. त्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात येतात? भाग 4 मध्ये कलम 36 ते 51. आणि मूलभूत मार्गदर्शक तत्वे आपले भाग 4 मध्ये कलम 36 ते 51. आणि मूलभूत कर्तव्य आपलं कशात आहे? भाग 4 अ मध्ये
कलम 51 मध्ये एकूण 11 आपले मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेले आहे ते रशियाकडून आपण घेतलेले आहे. या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. न्याय व्यवस्था 3 प्रकारचे न्याय व्यवस्था बघावं लागेल. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि तुमचं कनिष्ठ न्यायालय. संविधानिक संस्थांचे महत्व हे 4च आयोग करा. बरोबर, हे 4च आयोग करा. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही आयोगावर प्रश्न आलेला असेल तर मला सांगा. वित्त आयोग कधी तुमचं कलम 280, निवडणूक आयोग आणि लोकसेवा आयोग एक त्याच्यामध्ये ऍड करा. कोणता आयोग आहे आपला? लोकसेवा आयोग आहे आपला. त्याच्यामध्ये तुम्हाला कलम 315 नुसार तो तुम्हाला ऍड करायचा आहे. दुरुस्ती अमेंडमेंट्स 368, 2-4 काही 10-12 पाठ करायचे, 10-12च्या बाहेर प्रश्न येत नाही. दुरुस्ती ते पाठ करून घ्या. कोणत्या कलम नुसार होतं? 8 नुसार. आपत्कालीन खूप IMP आहे. आणीबाणी, राज्य आणीबाणी म्हणजेच काय आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट लागणे आणि तिसरं आपलं वित्तीय आणीबाणी. आतापर्यंत लागली का? नाही. सोशल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंट आपण त्याला म्हणतो. त्या लोकल गव्हर्नमेंट तुम्हाला बघायच्या आहेत. म्हणजेच काय आपलं ग्रामपंचायत, पंचायत राजचा पूर्ण भाग तुम्हाला बघावा लागेल. कारण पूर्ण राज्यघटना एकीकडे आणि पंचायत राजचा भाग एकीकडे, तो तुम्हाला बघावा लागतो. त्याच्यानंतर मित्रांनो भूगोल. भूगोल मध्ये अर्थ अँड इट्स स्ट्रक्चर म्हणजे काय पृथ्वी व तिची संरचना. पृथ्वी आधीवरती आपलं भूपृष्ठ, त्याच्या खाली प्रावरण, त्याच्या खाली गाभा, या गोष्टींवर सुद्धा प्रश्न आलेले. त्याच्यानंतर आहे तुमचं अक्षांश रेखांशावर खूप प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये अजून एक कडा तुमचं सूर्यमाला. काय करायचे आपल्याला? सूर्यमाला लिहून घ्यायचं मित्रांनो. काही काही घटक सुटलेले तेवढे पाहून घ्यायचे. सूर्यमाला पण IMP आहे. सूर्यमाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पुढचा आपण सर्वात महत्वाचा नद्या आणि जलस्रोत. या सर्व गोष्टी त्याच्यातल्या काय IMP त्या पाहून घ्या. भूपृष्ठावरील स्वरूप, जे काही पर्वत आहे, पठार आहे, कोणता पर्वत सर्वात उंच, कोणता लहान, हे सर्व गोष्टी त्याच्यात आहे. हिमालय त्याचे महत्व, पश्चिम घाट आपल्या याच्यात महाराष्ट्रामध्ये, सह्याद्री पर्वतरांग, सातपुडा, तुमचे 7 माळ, त्याच्यानंतर आपली महादेव, हरिश्चंद्र या महत्वाच्या. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? तुमची खनिज संपत्ती. एक प्रश्न कन्फर्म येतो. कोणकोणते मग? कोळसा, लोखंड, बॉक्साईट, खनिज तेल इत्यादींचे खनिजे भारतातील किंवा महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी आढळतात तेवढं तुम्हाला बघायचं. आणि महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान, सह्याद्री पर्वत, पठारे आणि सागरी किनारे, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या. महाराष्ट्रातील हवामान व पर्जन्यमानवर प्रश्न येत नाही. वनसंपत्ती आणि अभयारण्य मात्र तुम्हाला विचारले जातात. अर्थशास्त्र महत्वाचं भाग आहे. अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना आपल्याला माहिती असावी. त्याच्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र सुरुवातीपासून मित्रांनो शिकणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. हे सर्व टॉपिक मित्रांनो तुम्हाला दिलेले. एकदा तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या. ही PDF तुम्हाला मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपलं इथं विज्ञान. विज्ञानचे महत्वाचेच भाग आहे. एवढंच वाचायचं, पुढचं वाचायचं नाही. एवढंच करायचं. त्याच्यानंतर तुमच्या चालू घडामोडी पण काय करायचं त्याच्यात दिलेलं आहे. आणि त्यानंतर येतं आपलं स्ट्रॅटेजिक आहे. आणि हे जे सर्व विषय दिलेले स्ट्रॅटेजिकचे, याच्या बाहेरचं काहीच पाहू नका. PDF मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. आताच टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि PDF त्याच्यामधून बघून घ्या. सर्व विषय एका वहीत लिहा आणि सुरुवातीपासून त्यांना अभ्यासाला सुरुवात करा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.